हरिओम. आज सोमवार 1 जून 2026 शके 1948. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. करतेपणा टाकणं हाच परमार्थ. दोरीला जो साप म्हणून समजला तो बद्ध, पण दोरीला दोरी म्हणून जोने ओळखलं तो मुक्त. देही मी नव्हे हे ज्याला समजलं ना तो मुक्तच. सत्य ज्ञान करून घेणं म्हणजेच मुक्तावस्था आहे. आणि बद्ध दशा आम्ही निर्माण केले. काळजी, तळमळ, दुःख ही बद्धपणाची लक्षणं आहेत. तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणं हे मुक्तपणाचं लक्षण आहे. जागं होणं म्हणजे मुक्त दशेला येणं. माझे माझ्या जवळच आहे, पण ते ठाऊक नाहीसं झालंय. भगवंताला विसरल्याने मी देही असे म्हणू लागलो. देह तर माझ्या ताब्यात नाही, तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झालंय. आपण करते पण आपल्याकडे घेतो, त्याबरोबर सुखदुःखही आपल्याकडे येतं. मग मला सुख नाही आणि दुःखही नाही असं ज्याला वाटेल तो मुक्त. करते पण घातू कसं. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला, असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो. तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो. म्हणजे ह्या करतेपणाच्या बाधेतून दोघांची सहजी सुटका होत नाही. हे करतेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही. याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो बरं. भगवंताचं अस्तित्व पटल्यानेच करतेपणा कमी होतो. आणि म्हणून भगवंताच्या अखंड स्मरणात राहावं आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानावं. भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते तो विषय समजायचा. आणि विषयाचं संगतीत परमात्म्यापासून वेगळं असणं याचं नाव प्रपंच. आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणं याचंच नाव परमार्थ. फळाची अपेक्षा ठेवून आपण जे कृती करतो ते कर्म होय, पण फळाची काहीही अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरतं. आणि असे कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणं हाच परमार्थ आहे. हे करीत असताना भगवंताला दृष्टीआड न होऊ देणं याचंच नाव अनुसंधान. समजा आपण एखादे चांगलं पुस्तक वाचत बसलो, इतक्यात आपल्या पायाला एक मुंगील चावली. त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते ना, ती जाणीव सर्व शरीर भर व्यापून असते. त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवलं पाहिजे. प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावं, अनुसंधानाचा अभ्यास करावा. भगवंताचं अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जातं. मी अनुसंधान टिकवेन असा मनाचा निश्चय करावा. आपले कर्तव्याला न विसरावे, भगवंताचे अनुसंधान राखावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.